त्या पूजा करण्यामागचा उद्देश हाच असतो की हा नाग जो आहे तो शेतकऱ्याचा मित्र आहे आणि तो शेतकऱ्याला खूप मदत करतो आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून ही नागदेवतेची पूजा आपण करत असतो। आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो, आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करतो। आज याच पद्धतीने आपण हा सण साजरा करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या सखी सावित्री सगळ्या आलेल्या आहेत। फुगडी खेळला झुम्मा फुगडी खेळला चला घेतो मित्र आहे। माहिती आहे का सगळ्यांना? शेतकऱ्याचा मित्र आहे साप। साप काय करतो? उंदरांना खातो, शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होऊ देत नाही, शेतामध्ये जे उंदीर तयार होतात येतात जे पीक खराब करतात अशा सगळ्या उंदरांना जे बॅड थिंग्स आहे की नाही त्या सगळ्यांना तो खाऊन टाकतो। मग साप आपला पण फ्रेंड झाला की नाही? हो ना? ओके, सगळ्या प्राण्यांवरती आपल्याला प्रेम दया हा भाव ठेवायचा आहे, ठीक आहे? आणि सापांबद्दलची भीती ही पूर्णपणे मनातून काढून टाकायची। सगळ्यांना अजून एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।